तू प्रत्येक वेळेला काम अर्धवट सोडतेस, त्यानंतर मी तुला खूप बोलतो, वाटेल तसा वागवतो. बेबी, आज तू हे जे काम केलंयस ना, यापूर्वीच्या तुझ्या सगळ्या चुका कव्हर करणार आहे. आय लव्ह यू बेबी, आय लव्ह यू. मी काय करू तुझ्यासाठी? मी आय थिंक आय शुड गो डाऊन टू यू. या संचिता बेबी, थँक्यू. संचिता थँक्यू यार. बेबी पण हे हे तू केलंस कसं? सांगते, सगळं सांगते. स्वानंदी, हेच एनवलप हवंय ना तुला? घे बिंदास. पण यात तुला हा पुरावा नाही मिळणार. यात तुला मिळतील कोरे पेपर्स, तुझ्या नशिबासारखे कोरे. मग ते रिपोर्ट्स काढून मी तिथे ब्लँक पेपर्स ठेवले आणि गुपचूप येऊन उभी राहिली. कुणाला कळलंही नाही. जीनियस आहेस तू. आता त्यांना शोधू दे रिपोर्ट्स, मजा येईल. नाही, मी तर म्हणतो त्यांना इन्व्हलप सुद्धा मिळू देत, मग खरी मजा येईल. पण बेबी, ते रिपोर्ट्स काढून तिथे ब्लँक पेपर्स ठेवणं सोपं नव्हतं. हं? ही इतकी मोठी रिस्क मी फक्त तुझ्यासाठी घेतली. आय नो बेबी, थँक्यू. आफ्टर ऑल यू लव्ह मी ना? येस, आय नो, बट यू डोंट. कसं बोलतोस रे माझ्याशी? सॉरी म्हणाल मी. कान पकडून उठाबशा काढू? नको, फक्त जरा बरं वाग माझ्याशी. आणि तुला माहितीये ना, हा तुझ्या जेलमध्ये जाण्याचा पास आहे. मी खूप मोठी रिस्क उचलली. हा, नाहीतर 8-10 वर्षांसाठी जेलमध्ये गेला असतास. थँक्यू. संचिता थँक्यू यार. तुला माहित नाही किती मोठं काम केलंयस तू. माझा डीएनए रिपोर्ट स्वानंदीच्या बाळाशी मॅच होतो. हा पुरावा जर मणी आणि स्वानंदीच्या हाताला लागला असता ना, तू म्हणतेस तसं 8-10 वर्ष जेलमध्ये गेलो असतो मी. कारण हा शेवटचा पुरावा आहे. त्याने हे प्रूव्ह होईल की मी स्वानंदीचा गुन्हेगार आहे. संचिता, ऐक ना, हे पेपर नष्ट केले तर हा शेवटचा पुरावा देखील संपून जाईल. तू एक काम कर, तू हे पेपर जाळून टाक. शांत हो, जाळून टाकते मी. थँक्यू. मी फ्रेश होऊन येऊ? जा. ओके. आलो सर. काय म्हणाला सुजित?
हा शेवटचा पुरावा आहे, ज्यामुळे हे प्रूव्ह होईल की स्वानंदीचा खरा गुन्हेगार हा सुजितच आहे. मग हा पुरावा जाळायला नको. हा पुरावा मी माझ्याकडे जपून ठेवते, कारण सुजितवर माझा अजिबातच विश्वास नाहीये. उद्या जर वेळ आलीच तर सुजितला झुकवायला, माझा हक्क मिळवायला मला हा पुरावा उपयोगी पडेल. हा पुरावा म्हणजे माझ्यासाठी हुकुमाचा इक्का आहे, आणि हा हुकुमाचा इक्का मी गरज पडेल तेव्हा ओपन करणार. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. टेल मी ओ संजीता, अब मैं क्या करूं. बेबी मैं खूप खुश आहे यार. होय नाही तू रिपोर्ट खरंच झालेस ना? ऑफकोर्स बेबी, झालेत मी रिपोर्ट्स. यू नो बेबी, आता मी पुन्हा फ्री बर्ड झालो आहे. या आकाशात उंच उंच भरारी घेऊ शकतो. फ्रीबर्ड नाहीयेस तू, पतंग आहेस. पतंग जो आकाशात उंच उडतो, पण मांजाला एक झटका दिला ना की जमिनीवर सुद्धा येतो. आणि तो तुझा मांजा मी आत्ताच कपाटात ठेवलाय, तेव्हा जास्त उडू नकोस. होय संजुडे, तहान लागली यार. आय एम थर्स्टी. पाणी संपलंय, प्लीज घेऊन नाही ना प्लीज. मला कंटाळा आलाय, तू जा. आणि तुला माहितीये ना, प्रेग्नन्सी मध्ये मुलींना जास्त कामं सांगायची नसतात. मी घेऊन येतो पाणी. रिपोर्ट्स जाऊन तू इतकं मोठं आणि महत्वाचं काम केलंयस,